What we see in last Sutik's practical? What we see? Hello, ma'am. बोला. Sodium phosphate effervescent granules. ग्रॅन्युल्स बघितले होते आपण. ओके, तर आज आपण काय बघणार आहोत तर स्टराईल डोसेज फॉर्म किंवा पॅरेंटल डोसेज फॉर्म. पॅरेंटल डोसेज फॉर्म मीन्स व्हॉट? What is parenteral dosage form? Injection. Yes. आपण IV इंजेक्शन्स हे जे काही म्हणतो तर IV मीन्स काय तर इंट्राव्हेनस इंजेक्शन म्हणतो त्याला आपण काय म्हणतो तर पॅरेंटल रूट, जे की स्टराईल मध्ये येतं. स्टराईल मीन्स व्हॉट तर फ्री फ्रॉम मायक्रोब्स. ओके, तर हे डोसेज फॉर्म आज आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये कोणते येतात, कोणते इंजेक्शन आपल्याला बनवायचे आहेत प्रॅक्टिकल मध्ये, लॅब मध्ये, तर आज आपण बघूयात. Wait for 2 minutes. I will share my screen. Manufacturing of a tablet. Okay. My screen is visible? Yes, ma'am. Okay. तर आधी आपण काय बघूया तर पॅरेंटल डोसेज फॉर्म म्हणजे काय. पावडर, डस्टिंग पावडर हे आपण लास्ट प्रॅक्टिकलला बघितलेलं आहे. देन न्यू पार्ट आहे इंजेक्शन किंवा पॅरेंटल डोसेज फॉर्म. हे कसे बनवायचे हे आपण आता बघणार आहोत. ओके, तर इंट्रोडक्शन टू द पॅरेंटल्स मीन्स पॅरेंटल डोसेज फॉर्म. पॅरेंटल डोसेज फॉर्म हे इंट्राव्हेनस दिले जातात. IV थ्रू हे पॅरेंटल डोसेज फॉर्म दिले जातात आणि आपण इंजेक्शन म्हणतो किंवा सलाईन, तर ते काय आहे तर पॅरेंटल डोसेज फॉर्म आहेत. हे स्टराईल कंडिशन मध्ये मोस्टली असतात. ओके, टॅबलेट, कॅप्सूल सारखे हे फ्री नसतात. स्टराईल कंडिशन मध्ये किंवा स्टराईल कंडिशन मध्ये हे वापरले जातात किंवा बनवलेही स्टराईल कंडिशन मध्ये जातात. ओके, parenteral products are sterile products with one or more active ingredients that are meant to be injected, infusion or implanted into the body. तर हे कसे आहेत तर स्टराईल प्रिपरेशन आहेत, मीन्स फ्री फ्रॉम पॅथोजन और मायक्रो ऑर्गॅनिझम. स्टराईल प्रोडक्ट्स आहेत हे विथ 1 or 2 ऍक्टिव्ह इंग्रेडियंट्स. त्याच्यामध्ये 1 किंवा 2 ऍक्टिव्ह इंग्रेडियंट्स असतात. दॅट मीन फॉर, ते कशासाठी बनलेले असतात तर इंजेक्टेड
इन्फ्युज्ड और इम्प्लांटेड. इंजेक्टेड मीन्स काय तर इंजेक्ट करणे. इन्फ्यूज मीन्स इन्फ्यूज और इम्प्लांटेड मीन्स काय तर आपल्या बॉडीमध्ये ते इम्प्लांट करणे. इम्प्लांट ची मी प्रोसेस तुम्हाला सांगितली आहे, आठवते का? व्हॉट इज इम्प्लांट? व्हॉट इज इम्प्लांट? बॉडी मध्ये स्मॉल सेक्शन घेऊन ते इन्सर्ट केले जातात विदिन अ सबक्युटॅनियस लेअर. आठवतंय का? सांगितले की नाही Yes, मॅडम? ma'am. सांगितलं की नाही? Yes, ma'am. का नाही सांगितलं मग तुम्ही मला रिटर्न? They are available in single dose or multi dose cylinder. तर ते कसे अवेलेबल असतात? तर सिंगल डोस मध्ये और मल्टी डोस कंटेनर मध्ये ते अवेलेबल असतात. इंजेक्शन्स आर sterile solution or the suspension of a drug in an aqueous or oily vehicle intended for administration into the body through the injectable needles under or through one or more layer of a skin or mucous membrane. तर हे कसे इन्सर्ट केले जातात किंवा हे कोणत्या फॉर्म मध्ये असतात? इंजेक्शन्स आर द स्टराइल सोल्युशन. हे कसे आहे तर स्टराइल सोल्युशन आहे और द सस्पेन्शन. स्टराइल सोल्युशन और द सस्पेन्शन आहे. त्याचा ड्रग जो काही आहे त्याच्यामधला तो ऍक्वियसही असू शकतो और ऑइली व्हेकल्स असू शकतो. ओके, ऍक्वियस और ऑइली फेज मध्ये ते असू शकतं. फॉर ऍडमिनिस्ट्रेशन इनटू द बॉडी. बाय ऍडमिनिस्ट्रेशन कसं करतोय आपण त्याचं किंवा इंजेक्ट कसं करतोय तर इंजेक्टेबल नीडल्स इंजेक्ट करतोय विथ द हेल्प ऑफ नीडल्स. ओके, अंडर और थ्रू द वन और मोर लेअर ऑफ अ स्किन. वन और मोर लेअर ऑफ अ स्किनच्या अंडर आपण ते इंजेक्ट करतो और म्युकस मेम्ब्रेन मध्ये ते आपण इंजेक्ट करतो. ओके, देन आता क्लासिफिकेशन ऑफ अ पॅरेंट्रल. क्लासिफिकेशन मध्ये काय येतं तर बेस्ड ऑन द व्हॉल्यूम अँड द बेस्ड ऑन द स्टेज ऑफ अ प्रोडक्ट. आता आपलं प्रोडक्ट कोणत्या स्टेज मध्ये आहे त्याच्यानुसार त्याचे टाइप्स पडलेले आहेत. अँड बेस्ड ऑन द व्हॉल्यूम आपल्या जे काही पॅरेंट्रल डोसेज फॉर्म आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे मीन्स किती व्हॉल्यूम मध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन डिवाइड केलं आहे. बेस्ड ऑन द व्हॉल्यूम मध्ये काय आहे तर स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स SVPS. तर त्याचं व्हॉल्यूम किती आहे तर व्हॉल्यूम इज 100 ml और लेस. स्मॉल व्हॉल्यूम मध्ये हे व्हॉल्यूमचे जे काही रेशो आहेत तर हे काय व्हॅल्यू आहेत हे तुम्हाला कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारू शकतात की स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रलची व्हॅल्यू किती आहे किंवा व्हॉट इज स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल अँड गिव्ह देअर व्हॅल्यू. MCQ बेस्ड क्वेश्चन आहे. MCQ ला पण बऱ्याचदा विचारला जातो हा क्वेश्चन. लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रलची व्हॅल्यू किती आहे किंवा स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रलची व्हॅल्यू किती आहे हे लक्षात ठेवा. स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रलची व्हॅल्यू किती आहे तर 100 ml पेक्षा कमी. ओके, अँड लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रलची व्हॅल्यू किती आहे तर व्हॉल्यूम इज मोर दॅन द 100 ml. 100 ml पेक्षा जास्त जर व्हॉल्यूम असेल तर आपण त्याला काय म्हणतो तर लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल म्हणतो. आणि स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल 100 पेक्षा कमी क्वांटिटी असलेला जे की फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणतो तर स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल म्हणतो. समजलं? देन बेस्ड ऑन द स्टेज ऑफ अ प्रोडक्ट. आता आपलं प्रोडक्ट कोणत्या स्टेज मध्ये आहे त्याच्यानुसार त्याचे टाइप्स पडलेले आहेत. तर फर्स्ट आहे ते इंजेक्शन, इन्फ्युजन, पावडर फॉर द इंजेक्शन, concentrated solution for the injection, implants, injectable emulsions and oily injection. तर हे त्याचे टाइप्स पडलेले आहेत. ओके, क्लासिफिकेशन लक्षात आलं. रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. आता ते आपलं जे काही स्टराइल डोसेज फॉर्म आहे किंवा इंजेक्शन आहे पॅरेंट्रल डोसेज फॉर्म आहे ते कोणत्या कॅरेक्टरचा असला पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम.
ह्याचा डायरेक्ट बॉडीशी कॉन्टॅक्ट येतो किंवा आपण इंजेक्ट करतो डायरेक्टली बॉडीमध्ये, त्यामुळे हे कसं असलं पाहिजे तर फ्री फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम पासून ते फ्री असलं पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम टॉक्झिन्स अँड पॅथोजन्स. टॉक्झिन्स अँड पॅथोजन पासून ते फ्री असलं पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम केमिकल अँड द फिजिकल कंटामिनेशन. त्याच्यामध्ये कंटामिनेशन होऊ नये असं पण त्याला आपण स्टरलाइज केलं पाहिजे. ओके. इट शुड हॅव पीएच इक्विव्हॅलंट टू द फिजिओलॉजिकल पीएच. आता ह्याचा पीएच कसा असला पाहिजे तर इक्विव्हॅलंट असला पाहिजे, सेम असला पाहिजे फिजिओलॉजिकल पीएच बरोबर. ओके. देन फॉर्म्युलेशन रिक्वायरमेंट. आता फॉर्म्युलेशन मध्ये काय असतं तर व्हेइकल अँड ऍडेटिव्ह, म्हणजे आपलं फॉर्म्युलेशन बनवताना त्याच्यामध्ये कोणत्या रिक्वायरमेंट्स असल्या पाहिजेत त्या काय आहेत तर फर्स्ट ऍडेटिव्ह व्हेइकल असले पाहिजे त्याच्यामध्ये अँड ऍडेटिव्ह असले पाहिजेत. फर्स्ट व्हेइकल ऍक्वियस व्हेइकल. जर आपलं फर्स्ट सोल्युशन किंवा आपलं पॅरेंटल डोसेज फॉर्म जर ऍक्वियस सोल्युशन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपण कोणते इन्ग्रेडियंट्स यूज करतो किंवा कोणते एक्सिपिएंट्स यूज करतो तर त्याच्यामध्ये काय काय यूज करतो बघा. वॉटर फॉर इंजेक्शन WFI, स्टराइल वॉटर फॉर इंजेक्शन SWFI, बॅक्टेरियोस्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन BWFI. देन नॉन ऍक्वियस व्हेइकल. आता नॉन ऍक्वियस व्हेइकल मीन्स काय असतील तर ऑइल्स असतील मोस्टली त्याच्यामध्ये. आपल्या स्टराइल डोसेज फॉर्म मध्ये ऑइल्स और ऍक्वियस फेज ह्या दोन्ही फेजचं आपलं स्टराइल डोसेज फॉर्म असतं. ऍक्वियस फेज मध्ये हे इन्ग्रेडियंट्स येतील आणि नॉन ऍक्वियस मध्ये मीन्स ऑइल फेज मध्ये ऑइल्स. आता ऑइल्स मध्ये कोणते ऑइल असतील? अरेचिनाइड्स ऑइल, कॉटन सीड ऑइल, आल्मंड ऑइल अँड सिमेंट ऑइल अँड अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल अँड अल्कोहोल मध्ये कोणते असतील तर इथाइल अल्कोहोल, प्रोपिलिन ग्लायकॉल. तर हे दोन नॉन ऍक्वियस व्हेइकल आहेत. त्यानंतर ऍडेटिव्ह. ऍडेटिव्ह मीन्स व्हॉट तर आपण कसं ऍडेटिव्ह मीन्स आपण एक्सिपिएंट जसे ऍड करतो तसं आपण काय करतो तर ऍडेटिव्ह पण ऍड करतो जर आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजे असतील तर. विस्कोसिटी एनहान्सर. विस्कोसिटी जर त्याची विस्कोसिटी एनहान्सर जर आपण ऍड करणार असेल तर तो कोणता एक्झाम्पल घ्यायचं तर ग्लिसरीन. ग्लिसरीन त्याच्यामध्ये मोस्टली टाकायचं. जर आपल्याला इमल्सिफाइंग एजंट्स टाकायचे असतील तर लिक्टिन. देन सस्पेंडिंग एजंट्स एक्झाम्पल काय आहे तर मिथाइल सेल्युलोज, कार्बॉक्सी मिथाइल सेल्युलोज, जिलॅटिन अँड अकॅशिया. देन वेटिंग एजंट. वेटिंग एजंट्स एक्झाम्पल काय आहेत? ट्विन 18 सॉर्बिटेन ट्रायोलेट. देन टोनिसिटी ऍडजस्टर एक्झाम्पल सोडियम क्लोराइड, डेक्स्ट्रोज. देन बफर्स, acetate buffer, citric buffer and phosphate buffer. Chelating agent EDTA. Antioxidants example tocophenols, sodium metabisulfate, ascorbic acid, methylated hydroxyanisole BHA, butylated hydroxybutylene BHT. देन प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्हचे एक्झाम्पल कोणते आहेत तर क्लोरोग्लिसरॉल 0.1% O/W, वेट बाय व्हॉल्यूम फिनाइल मर्क्युरिक नायट्रेट 0.001%, वेट बाय व्हॉल्यूम फिनाइल मर्क्युरिक ऍसिटेट 0.001% वेट बाय व्हॉल्यूम. तर हे ऍडेटिव्ह आपण यूज करतो आणि हे व्हेइकल्स आपण यूज करतो पॅरेंटल डोसेज फॉर्म मध्ये. ओके. देन कंटेनर्स. आता आपण मोस्टली कंटेनर्स कोणते यूज करतो किंवा क्लोजर्स कोणते यूज करायचे पॅरेंटल डोसेज फॉर्म मध्ये? कंटेनर्स शुड बी ट्रान्सपरंट और परमिट द व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ द कंटेंट within the container.
तर ह्याचे जे काही पॅरेंटल डोसेज फॉर्मचे जे काही कंटेनर्स असतील ते ट्रान्सपरंट असतील आणि आपल्याला व्हिज्युअलाइज होतील त्या कंटेनर मधले कंटेंट. असे ते कंटेनर्स असतील मीन्स ट्रान्सपरंट कंटेनर्स असतील. ओके, दे शुड नॉट interact with the content during the storage or handling. आणि जे काही कंटेनर्स आहेत ते त्या कंटेंटशी किंवा आपलं जे काही आतमध्ये कंटेंट आहे त्याच्याशी इंटरॅक्ट नाही व्हायला पाहिजे ड्युरिंग द स्टोरेज अँड हँडलिंग. स्टोरेज कंडिशन मध्ये और हँडलिंग करताना ते कॉन्टॅक्ट मध्ये यायला नाही पाहिजेत आपले कंटेनर्स स्टराईल डोसेज फॉर्मच्या जे काही प्रिपरेशन असेल त्याच्याशी. Then mostly glass ampoules, vials and the bottles are used or other container like plastic bottles can be used. Mostly काय करतात तर ग्लास कंटेनर्स, vials and bottles यूज केले जातात आणि अदर कंटेनर ही त्याच्यामध्ये यूज केले जातात. देन क्लोजर्स. क्लोजर्स कसे आहेत बघा. द क्लोजर्स ऑफ अ vials and the bottle should be such that they must prevent the content of a microbial axis and the contamination. तर क्लोजर्स असं असला पाहिजे की मायक्रोबियल ऍक्सिस अँड त्याच्यामध्ये कंटामिनेशन होऊ नये. ओके, द मटेरियल ऑफ अ क्लोजर इज कम्पॅटेबल विथ द प्रिपरेशन. आणि जे काही मटेरियल आपण यूज करतोय क्लोजर बनवताना तर ते कम्पॅटेबल असलं पाहिजे मीन्स त्याची इंटरॅक्शन नाही व्हायला पाहिजे. They must be allow the easy passage of a needle. त्याच्यामधून needle easily pass व्हायला पाहिजे. Them into the shell. त्याच्यामधून needle pass व्हायला पाहिजे त्या क्लोजर मधून. ओके, and reseal once the needle is removed. आणि ते needle रिमूव्ह केल्यानंतर त्याचे काही क्लोजर आहे तर ते रिशेप व्हायला पाहिजे किंवा रिसील्ड व्हायला पाहिजे. समजतंय का? एम्फ्यूलची बॉटल बघितली आहे. डॉक्टर काय करतात? निडल इन्सर्ट करतात, सोल्युशन घेतात जेवढं पाहिजे तेवढं आणि निडल रिमूव्ह करतात. निडल रिमूव्ह केली तर ते क्लोजर जे काही आहे एम्फ्यूल बघितली सगळ्यांना इंजेक्शन देताना डॉक्टरांना. Yes, ma'am. ते काय करतात? इन्सर्ट करतात निडल एम्फ्यूल मध्ये. ओके, इन्सर्ट केल्यानंतर काय करतात? सोल्युशन पाहिजे तेवढं घेतात आणि निडल रिमूव्ह करतात. निडल रिमूव्ह केली म्हणजे तिथं होल आहे असं नाहीये, ते रिसील व्हायला पाहिजे. रिसील मीन्स काय तर रिटेन दॅट होल किंवा जे काही होल आहे ते तसंच राहायला नकोय, ते रिसील व्हायला पाहिजे मीन्स रिमूव्ह व्हायला पाहिजे ते होल. तर तशा टाईपचं आपलं रबर क्लोजर असलं पाहिजे तर ते रिसील व्हायला पाहिजे रिटर्न. फॉर एक्झाम्पल रबर क्लोजर. त्याचं एक्झाम्पल काय आहे तर रबर क्लोजर हे एक्झाम्पल आहे. रबरची इलास्टिसिटी जास्त असल्यामुळं आपण मोस्टली रबर क्लोजर आपण यूज करतो वाईल्स अँड एम्फ्यूल्स मध्ये. ओके, देन एम्फ्यूल सीलिंग मेथड. आता एम्फ्यूल्स बनवले आपण पण ते सील कसे करायचे तर त्याच्या दोन मेथड आहेत. टिप सीलिंग, बेड सीलिंग अँड पूल सीलिंग. टिप सीलिंग पण करू शकतो आणि पूल सीलिंग पण करू शकतो. ओके, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल ऑफलाईन येचाल तेव्हा मी तुम्हाला सांगते की एम्फ्यूल कशी सील करायची. ओके, देन स्टरलायझेशन प्रोसेस. तर त्याची स्टरलायझेशन प्रोसेस काय आहे बघा. इंजेक्टेबल्स आर युजुअली स्टरलाइज्ड बाय द फॉलोइंग मेथड. आता ते फॉलोइंग मेथड कोणत्या? बाय द ऍप्लिकेशन ऑफ हीट. आपण स्टरलाइज कसं करतो मेनली प्रोडक्ट तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्या कोणत्या मेथड आहेत? बाय ऍप्लिकेशन ऑफ अ हीट. हीट देऊन आपण त्याला स्टरलाइज करू शकतो. बाय यूज ऑफ अ बॅक्टेरियोसाइड्स. बॅक्टेरियोसाइड्स यूज करू शकतो. बाय ऍप्लिकेशन ऑफ अ हीट इन प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरियोसाइड्स. बॅक्टेरियोसाइड्सच्या प्रेझेन्स मध्ये आपण हीट देऊ शकतो. बाय युजिंग द बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर. बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर आपण यूज करू शकतो ड्युरिंग द प्रिपरेशन. देन बाय यूज ऑफ ऍसेप्टिक टेक्निक ड्युरिंग द प्रोसेस. आणि आपण जी काही प्रोसेस करतोय किंवा मॅन्युफॅक्चरिंग करतोय त्याच्यामध्ये फुल अँटीसेप्टिक टेक्निक्स वापरायच्या. तर ह्या प्रकारे आपण ते प्रोसेस करू शकतो. ओके, देन स्टोरेज. तर हे कसं स्टोअर करायचं तर कूल अँड ड्राय प्लेस मध्ये हे स्टोअर करायचं.
देन आता आपलं मेन काय आहे बघा, किंवा मेन प्रॅक्टिकल काय आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. दोन प्रॅक्टिकल त्यांनी दिलेत, सोडियम क्लोराईड इंजेक्शन अँड कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन. हे दोन आज आपल्याला बघायचे. ओके, इंजेक्टेबल किंवा डोस पॅरेंटल डोसेज फॉर्मचं इंट्रोडक्शन समजलं सगळ्यांना? येस मॅम. बाकीचे येस मॅम. आहेत का सगळे? प्रेझेंट आहेत का सगळे? Yes, ma'am. येस मॅम. ओके, तर एम काय आहे बघा, टू प्रिपेअर, इव्हॅल्युएट अँड सबमिट 100 ml of sodium chloride IP sodium chloride injection IP 0.9% weight by volume. तर 0.9% weight by volume चा आपल्याला सोडियम क्लोराइड इंजेक्शन प्रिपेअर करायचे. ओके, तर हे प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. सोडियम क्लोराइड इंजेक्शन IP used to replace lost body fluid and salts. जर बॉडी मधलं फ्लुइड अँड साल्ट जर रिमूव्ह झालं असेल किंवा कमी झालं असेल, तेव्हा आपण सोडियम क्लोराइडचं इंजेक्शन देतो रिकव्हरी ऑफ साल्ट्स अँड बॉडी फ्लुइड साठी. ओके, इट इज नोन ॲज द नॉर्मल सलाईन NS. तर ह्याला नॉर्मल सलाईन म्हणू शकतो किंवा नॉर्मल सलाईन पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याला काय म्हणतोय आपण, तर NS म्हणतोय. कंपाऊंडिंग ऑफ सोडियम क्लोराइड इंजेक्शन इज इसेन्शियल टू इन्क्रीज द अवेअरनेस अबाउट. तर हे का करायचं, तर इन्क्रीज अवेअरनेस, इव्हॅल्युएशन, पॅकेजिंग, स्टोरिंग हे तुम्हाला लक्षात यावं त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे किंवा तुमच्या सिलेबस मध्ये ते ऍड केलंय. ओके, तर हे तुम्ही वाचून घ्या. प्रॅक्टिकल आउटकम्स, प्रॅक्टिकल स्किल्स, देन थेअरी बघूया आपण. ओके, सोडियम क्लोराइड इंजेक्शन IP also known as a normal saline, that is NS, is a sterile pathogen free isotonic solution of a sodium chloride in a water for the injection. तर हे काय आहे, तर नॉर्मल सलाईन आहे आणि पॅथोजन फ्री सोल्युशन आहे आणि हे वॉटर फॉर इंजेक्शन मध्ये आपण यूज करतो. वॉटर फॉर इंजेक्शन हे आपण बनवण्यासाठी ह्याला यूज करतो. ओके, इट इज कंटेन लेस दॅन 0.5% weight by volume and not more than 0.95% weight by volume of a chloride solution, sodium chloride. It contain non-antimicrobial agent, parenteral replacement of a chloride loses that exceeds or equal sodium loses in best achieved using normal saline. तर हे काय करतं, तर लूज झालेलं जे काही क्लोराइड आयन आहे किंवा क्लोराइड सोल्युशन आहे ते अचीव करतं बाय गिविंग द नॉर्मल सलाइन. देन there are 15.4 equivalent volume of sodium ions and the 15.4 equivalent chloride ions. Chloride ions and sodium ions त्याच्यामध्ये आहेत एवढ्या क्वांटिटी मध्ये in 100 ml and 0.9 weight by volume sodium chloride injection IP. It also have pH range. तर त्याची pH range किती आहे, 4.5 to 7 and osmotically of a 308 osmometer liter. Okay, the aqueous solution of a comparing electrolytes and the other hydrophilic molecules is known as a normal saline. Normal saline का म्हणतो आपण, तर aqueous solution comparing electrolytes and other hydrophilic molecules and electrolytes जे काही कॉम्बिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, तर NS म्हणतो. The isotonic nature of NS is comparison of a serum plasma is a major reason for that is used. तर isotonic nature of NS, isotonic nature means काय, तर isotonicity of NS is equilibrium to the
सिरम प्लाझ्मा, आपल्या बॉडीमध्ये जे काही प्लाझ्मा आहे त्याच्या सोबत NS ची जी काही आयसोटोनिसिटी आहे किंवा आयसोटोनिक नेचर आहे ते सेम आहे, त्यामुळे आपण NS यूज करतो. ड्यू टू द आयसोटोनिसिटी ऑफ NS, दिस इज लेस ऑस्मोटिक इन्फ्लुएन्स when compared to another type of fluid. तर ह्याच्या आयसोटोनिसिटी जास्त आहे हे सिद्ध सांगितलेलं आहे. हायपरटोनिक अँड हायपोटोनिक सोडियम आयन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल ऑफ अ dispersion of a fluid and the other electrolyte. तर सोडियम आयन्स काय करतात तर इम्पॉर्टंट रोल प्ले करतात डिस्पर्शन ऑफ अदर इलेक्ट्रोलाइट्स मध्ये. ओके, क्लोराइड आयन इज अ की आयन, ऍक्ट ऍज अ बफरिंग एजंट इन द लंग्स अँड टिश्यू. आणि क्लोराइड आयन काय आहे तर की आयन आहे आणि तो काय म्हणून ऍक्ट होतो तर बफरिंग आयन एजंट्स इन द टिश्यू, टिश्यू मध्ये बफरिंग एजंट्स म्हणून काम बघतो. ओके, इन दिस केस क्लोराइड एड्स इन द बाइंडिंग ऑफ oxygen and carbon dioxide to the hemoglobin. क्लोराइड आयन काय करतं तर बाइंड करून ठेवतं ऑक्सिजन अँड द कार्बन डायऑक्साइड टू द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनला ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड बाइंड करून ठेवण्याचं काम करतं. ओके, दिस आयन्स आर पेरिफेरली कंट्रोल्ड बाय द किडनी. तर हे आयन्स कशा सुपरफिशियली काय करतात तर किडनी कंट्रोल करते ह्या आयन्सला अँड विच मेंटेन द होमिओस्टॅसिस. आणि ते काय करतात तर होमिओस्टॅसिस मेंटेन ठेवतं थ्रू द टॅब्युलर ऍब्सॉर्प्शन अँड एक्सक्रीशन. देन वॉटर ऑन द अदर हँड प्लेज अन इक्वल क्रुशियल रोल. क्रुशियल रोल मीन्स काय तर इम्पॉर्टंट रोल. वॉटर इज इसेन्शियल कंपोनंट ऑफ द ह्युमन बॉडी according for the more than 2/3 of a total body weight. Similarly, the lungs and the kidneys are primarily responsible for the maintaining the water balance. तर मेनली ह्यांनी काय सांगितलं ह्याच्यामध्ये तर आपल्या बॉडी फ्लुइडचं आणि जे काही कॅल्शियम सोडियम कार्बोनेट आहे त्याचं जे काही टोनिसिटी आहे तर ती सेम आहे. आणि सोडियम आणि कॅल्शियम क्लोराइड आयन आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय काय इफेक्ट दाखवतात किंवा कुठे ऍब्सॉर्ब होतात, कुठल्या मेजर रोल साठी ते तिथं जातात. आता इथं त्यांनी काय सांगितलं तर किडनी मध्ये काय होतं तर आयन्स ऍब्सॉर्बिंग आणि एक्सक्रीशन होतं. तर हे जे काही सोडियम अँड क्लोराइड आयन आहे तर ते काय करतात तर ट्रॅब्युलर ऍब्सॉर्प्शन होतं किडनी मध्ये त्याचं आणि ते एक्सक्रीट आउट केलं जातं. तर आणि वॉटर जे काही आहे ते आपल्या बॉडीमध्ये मेन रोल प्ले करतं आणि थ्रू थर्ड व्हॉल्यूम ऑफ बॉडी वेट मध्ये ते वॉटर आपलं प्रेझेंट असतं. ओके, आणि ते काय करतात तर किडनी काय करते तर मेंटेन बॉडी वॉटर बॅलन्स करते. ओके, देन रिक्वायरमेंट. आता आपण बघूयात की रिक्वायरमेंट काय आहेत इंजेक्शन बनवण्यासाठी. apparatus, beaker, measuring cylinder, sintered glass filter. sintered glass filter सगळ्यांना झालाय? कोणत्या टॉपिक मध्ये झालाय sintered glass filter? कोणतं नाव काय आहे त्या टॉपिकचं किंवा युनिट ऑपरेशन मध्ये? युनिट ऑपरेशन मध्ये झालंय पण त्याच्यामध्ये पण आपण खूप टॉपिक घेतले ना. फिल्ट्रेशन मध्ये झालंय सिंटर्ड ग्लास फिल्ट्रेशन. तर ते फिल्ट्रेशन युनिट जे काही आहे सिंटर्ड ग्लास ते आपल्याला इथे यूज करायचंय फिल्ट्रेशन साठी. ओके, देन ग्लास रॉड, देन इक्विपमेंट्स कॅलिब्रेटेड वेइंग बॅलन्स अँड ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्ह ऐकलाय शब्द? ऐकले का ऑटोक्लेव्ह? No, ma'am. Introduction of a Sutix equipment. First practical of Sutix. Handling of pharmacopoeia झाल्यानंतर मी एक तुम्हाला शॉर्ट
मध्ये सगळे इक्विपमेंट सांगितले होते सुदीक्षा लॅबोरेटरी मधले, आठवतंय? आठवतात का? केमिकल्स, कॅल्शियम कार्बोनेट, सॉरी, सोडियम क्लोराइड अँड स्टराईल वॉटर फॉर द इंजेक्शन, हे दोन आपल्याला केमिकल्स लागणार आहेत. ऑटोक्लेव्ह आठवला का? सुप्रिया आहेत का? सुप्रिया आज व्यवहारे, वृषाली, आदित्य देशमुख, Yes, ma'am. ऑटोक्लेव्ह, बोला. कुणाचा माईक ऑन होता? बोला. माहिती का ऑटोक्लेव्ह? स्टरलाइज करण्यासाठी आपण ऑटोक्लेव्हचा यूज करतो. आपले जे काही इक्विपमेंट्स असतील, जे काही प्रोडक्ट्स असतील, ते स्टरलाइज करण्यासाठी आपण ऑटोक्लेव्ह यूज करतो. ओके. देन व्हॅल्यू सांगा फॉर द 10 ml. हंड्रेड ml 1000 ml साठी आहे बघा हे स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन. आपल्याला किती ml बनवायचे? तर 100 ml त्यांनी सांगितलंय, आपण 10 ml साठी बनवतोय. ओके. तर सोडियम क्लोराइड जर 9 ग्राम लागणार असेल तर 10 ml साठी किती लागेल? 0.9. बरोबर आहे का? इथं 1000 ची व्हॅल्यू आहे, 100 नाहीये इथं. तुम्हीच सांगा मला. राजेश्री, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहिले की स्टीम स्टरलायझेशन म्हणजे काय हो? स्टीम स्टरलायझेशन म्हणजे काय? कॅल्क्युलेशन पार्ट बघा. देन प्रोसिजर काय आहे? वेट द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ कॅल्शियम क्लोराइड ॲक्युरेटली. कॅल्शियम क्लोराइड ची क्वांटिटी वे करायची. टेक अ वॉटर फॉर इंजेक्शन, स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन. तर स्टराईल वॉटर घ्यायचे इंजेक्शन साठी जे काही आपण यूज करतो, किंवा स्टराईल वॉटर घ्यायचं त्याच्यामध्ये. टेक अ वॉटर फॉर इंजेक्शन इन द 250 ml. 250 ml चं वॉटर फॉर इंजेक्शन घ्यायचे. वॉटर घ्यायचं स्टराईल वॉटर बिकर मध्ये घ्यायचं आणि डिझॉल्व द कॅल्शियम क्लोराइड इन इट. कॅल्शियम क्लोराइड त्याच्यामध्ये डिझॉल्व करायचं. ओके. फिल्टर द सोल्युशन थ्रू द सिंटर्ड ग्लास फिल्टर. आणि त्यानंतर काय करायचंय? तर ते फिल्टर करायचं सिंटर्ड ग्लास फिल्टरने. ओके. फिल द सोल्युशन इन द क्लीन ड्राय इन्फ्युजन बॉटल हॅव्हिंग द कॅपॅसिटी 500 ml. 500 ml च्या फ्युजन ट्यूब मध्ये किंवा फ्युजन बॉटल मध्ये ते काय करायचं? प्लेस करायचं. क्लोज द फ्युजन बॉटल विथ द हेल्प ऑफ रबर बंग. टेक द प्रिकॉशन टू द मिनिमम बॅक्टेरियल कंटामिनेशन. Sterilization the bottle in the autoclave at 221 degrees Celsius, 15 psi pressure for the 30 minutes.
आहे असं राजश्री नेट वरून नका सांगू मला, मला ती कन्सेप्ट माहिती आहे. तुम्हाला किती समजली ते सांगायचं होतं. देन स्टोरेज. स्टोरेज काय आहे? कीप इन कूल अँड ड्राय प्लेस. If the bottle shows any changes in the color or presence of the particles, discard the preparation. जेव्हा थोडा कलर चेंज येईल किंवा पार्टिकलचं प्रेझेन्स मध्ये जे काही चेंज येतील तेव्हा काय करायचं, आपलं सोल्युशन क्लिअर नाहीये तर ते डिस्कार्ड करायचं आणि रिपीट प्रिपरेशन करायचं. ओके, स्टोअर आणि त्याचं स्टोअर काय करायचं तर स्टोअर इन कूल अँड ड्राय प्लेस मध्ये. त्याची डायरेक्शन काय आहे तर ऍज डायरेक्टेड बाय फिजिशियन और आणि यूज काय आहे तर ऍज अ फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट रिप्लेसर. रिफ्लेसर मीन्स काय तर रिफ्लेसर पुनर्भरण करणे किंवा ते काय करतं तर आपल्या बॉडी मधले जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत जर कमी झाले असतील आपण काय करतो तर इंजेक्शन घेतो. इंजेक्शन मुळे काय होतात तर ते रिप्लेस होतात, ते इलेक्ट्रोलाइट्स ऍड होतात आपल्या बॉडीमध्ये. त्यामुळे त्यांनी काय सांगितले तर ऍज अ फ्लुइड ऑर इलेक्ट्रोलाइट रिफ्लेसर म्हणून हे यूज करतात. ओके, देन आयसोटोनिक व्हेइकल म्हणून सुद्धा हे यूज करतात. आता समजलं सोडियम क्लोराइड इंजेक्शन. सोडियम क्लोराइड इंजेक्शन समजलं का कसं बनवायचंय? येस मॅम. काय करायचं फर्स्ट? काय समजलं मग? फर्स्ट काय करायचंय त्याच्यामध्ये? मी हा पुढचा पार्ट घेते आणि दोन्हीची प्रोसिजर मला तुम्ही सांगायची. ओके, लेक्चर संपताना. एम टू प्रिपेअर, इव्हॅल्युएट अँड सबमिट 2 to 5 एम्फिल्स. 2 और 5 एम्फिल्स प्रिपेअर करायच्या आणि कंटेनिंग 10 ml. त्याच्यामध्ये प्रत्येक एम्फिल मध्ये 10 ml चं प्रिपरेशन असलं पाहिजे ऑफ अ कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन. आणि कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन सबमिट करायचे. ओके, देन थेअरी बघा काय आहे. इन द ह्युमन बॉडी कॅल्शियम इज अ मोस्ट प्रिलिव्हंट कॅशन. कॅटायन. प्रिलिव्हंट मीन्स काय तर इम्पॉर्टंट कॅटायन आहे कॅल्शियम ग्लुकोनेट. ओके, सॉरी, कॅल्शियम हे काय आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट कॅटायन आहे. कॅल्शियम इज रिक्वायर्ड फॉर द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ अ न्यूरोलॉजिकल, मस्क्युलर अँड द स्केलेटल सिस्टीम. तर हे प्रॉपर फंक्शनिंग साठी इम्पॉर्टंट आहे. कशाच्या तर न्यूरोलॉजिकल, न्यूरॉन्स जे काही आहे त्यांचा फंक्शनिंग व्हायला, मस्क्युलर अँड स्केलेटल सिस्टीमचा फंक्शनिंग प्रॉपर होण्यासाठी कॅल्शियम हे इम्पॉर्टंट आहे. ऍज वेल ऍज प्रोबॅबिलिटी ऑफ अ सेल मेम्ब्रेन अँड द कॅपिलरीज इज cation is a key activator of a various enzymatic reaction. व्हेरियस एन्झायमॅटिक रिएक्शन होण्यासाठी कॅल्शियम कॅटायन जे काही आहे ते की ऍक्टिव्हेटर आहे किंवा कॅटलिस्ट म्हणून ते काम करतं. आणि इट इज रिक्वायर्ड फॉर द व्हरायटी ऑफ अ फिजिओलॉजिकल प्रोसेस. व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेस साठी पण ते उपयोगाचं आहे. देन इन्क्लुडिंग न्यूरोलॉजिकल ट्रान्समिशन. तर त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल ट्रान्समिशन, कार्डियक, smooth and the skeletal muscle contraction, renal failure, respiration and the blood coagulation. Calcium also regulates the release of a storage of a neurotransmitter, hormones, uptake of a binding and the amino acid cyanocobalamin, that is vitamin B12, absorption and the गॅस्ट्रिन सिक्रेशन. तर हे जे काही फंक्शनिंग आहेत ते काय करतात तर कॅल्शियम शिवाय होऊ शकत नाहीत किंवा कॅल्शियम ह्या फंक्शनिंग करण्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काम करतो. ओके, देन कॅल्शियम ग्लुकोनेट इज अ कॅल्शियम सॉल्ट. कॅल्शियमचं सॉल्ट काय आहे तर कॅल्शियम ग्लुकोनेट आहे. इट इज मोस्ट कॉमनली युज्ड टू प्रिव्हेंट द
टू ट्रीट द कॅल्शियम डिफिशियन्सी. आता जर कॅल्शियम डिफिशियन्सी जर असेल आपल्या बॉडीमध्ये, तर हे जे काही फंक्शनिंग मी सांगितले तर ते प्रॉपर होणार आहेत का? नाही. मीन्स काय, तर हे फंक्शनिंग प्रॉपर होण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज आहे. आणि जर कॅल्शियम कमी झालं आपल्या बॉडीमध्ये तर आपण काय करतो, तर कॅल्शियम ग्लुकोनेटचं इंजेक्शन देतो, विच इज सोडियम सॉल्ट, विच इज साल्ट्स ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचं हे कॅल्शियम ग्लुकोनेट हे साल्ट आहे. ओके. इन केस ऑफ अक्यूट हायपोकॅलेमिया, हायपोकॅलेमिया मीन्स व्हॉट, तर कॅल्शियमचं कमतरता असणे. ओके. देन हायपोकॅलेमिया ट्रेंड्स द सेव्हरल hyperkalemia trends the several hyperkalemia. Calcium gluconate must be used intravenously. Intravenously आपण calcium gluconate देतो. Calcium is an antagonist of magnesium toxicity. कॅल्शियम हे काय करतात, तर अँटागोनाइज करतं. अँटागोनिस्ट मीन्स काय, तर अपोज करतं कॅल्शियम मॅग्नेशियम टॉक्झिसिटीला. मॅग्नेशियम टॉक्झिसिटीला अपोज करतं, अँटागोनाइज करतं कॅल्शियम. ओके. देअरफॉर इट कॅन बी यूज्ड intravenously to treat the magnesium sulfate overdose. जेव्हा मॅग्नेशियम सल्फेटचा ओव्हरडोस होतो, ओके, तेव्हा आपण काय करतो, तर कॅल्शियम ग्लुकोनेटचं इंजेक्शन देतो बाय द IV. Okay. The acute renal, biliary and intestinal colonic having all been treated with the intravenous injection in cardiac resuscitation, calcium has been utilized as an inotrope. They can be used in an exchange of a transfusion to prevent the हायपोकॅलेमिया. हायपोकॅलेमिया प्रिव्हेंट करण्यासाठी मोस्टली कॅल्शियम यूज केलं जातं. लॉंग टर्म इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट टेक्निक, लॉंग टर्म इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट थेरपीनी ते ट्रीट केलं जातं. देन कॅल्शियम ग्लुकोनेट इज slowly soluble in a calcium gluconate is a slowly soluble in a 13 parts of a cold and 5 parts of a boiling water. Then calcium gluconate injection contain 10% weight by volume calcium gluconate, which means of the calcium gluconate injection, it is a striated solution of a calcium gluconate, saturated solution of a calcium gluconate. In this preparation there may be changes in the abundant temperature, which may result in a precipitation of a calcium gluconate. Therefore it prevents the precipitation of a calcium gluconate. Calcium D saccharate is important depleted. Its low stability, solubility. Okay. Then requirement: apparatus, beaker, measuring cylinder, syringe, needle, ampoules and glass rod. Then इक्विपमेंट कोणता यूज करणार आहे आपण, तर कॅलिब्रेटेड वेइंग बॅलन्स, ऑटोक्लेव, कॅल्शियम ग्लुकोनेट, कॅल्शियम डिसॅकॅरेट अँड वॉटर फॉर इंजेक्शन. देन कॅल्क्युलेशन पार्ट तुम्हाला माहिती आहे, 100 ml साठी आहे. कॅल्शियम ग्लुकोनेट जर 9.65 जर लागत असेल तर 10 ml साठी किती लागेल, किती लागेल पटकन सांगा. 0.965 ग्रॅम. देन 0.35 जर 0.035 ग्रॅम. ओके. देन प्रोसिजर बघा काय आहे, वॉश द ampoules using the ampoule washing machine. तर ampoules जे काही आहेत तर ते काय करायचे, तर ampoule washing machine ने ते वॉश करायचे. and the glasswares by the water for injection. आणि ग्लासवेस कशाने वॉश करायचे, तर वॉटर फॉर इंजेक्शन ने ते वॉश करायचे. मीन्स वॉटर फॉर इंजेक्शन मीन्स वॉटर स्टराइल वॉटर, त्याला आपण काय
म्हणतो तर वॉटर फॉर इंजेक्शन म्हणतो. ओके, देन प्री स्टरलाइज द एम्प्यूल and all glasswares in the autoclave at 60 degree Celsius for the 160 degree Celsius for the 1 hour. तर हे काय करायचे इंजेक्शन किंवा ग्लासवेस आपण काय म्हणतोय तर असेप्टिक कंडिशन मध्ये आपल्याला ते परफॉर्म करायचे. ओके, त्यासाठी आपण काय करतोय तर प्री स्टरलायझेशन ऑफ इक्विपमेंट्स करतोय. म्हणून आपण काय करतोय त्याला तर एम्प्यूल्स आणि जे काही ग्लासवेस असतील त्याला काय करतोय तर ऑटोक्लेव्ह मध्ये स्टरलाइज करण्यासाठी ठेवतोय फॉर द 160 डिग्री सेल्सिअस आणि 1 आवर साठी ते काय करतोय तर आपण स्टरलाइज करून ठेवतोय. ओके, स्टरलायझेशन साठी आपण त्या इक्विपमेंट मध्ये ते ठेवतोय. देन वेट कॅल्शियम ग्लुकोनेट अँड द कॅल्शियम डिसॅकॅराइड अॅक्युरेटली. कॅल्शियम ग्लुकोनेट आणि डिसॅकॅराइड अॅक्युरेटली वे करायचं. Dissolve the calcium gluconate in the water for the injection. Calcium gluconate water मध्ये dissolve करायचंय with the application of a heat. Heat देऊन त्याला water मध्ये dissolve करायचं. कशाला? कॅल्शियम ग्लुकोनेटला. त्यानंतर followed by the addition of a calcium disaccharide. आणि त्यानंतर काय करायचं स्लोली तर कॅल्शियम डिसॅकॅराइड त्याच्यामध्ये ऍड करायचं. ओके, adjust the pH 6 to 8.2. पीएच मीटरनी काय करायचं तर त्याचा पीएच ऍडजस्ट करायचं आणि सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशनचं यूज करून ह्याचं पीएच आपण जे काही सोल्युशन बनवलंय त्याच्यामध्ये काय आहे तर कॅल्शियम ग्लुकोनेट अँड कॅल्शियम डिसॅकॅराइडचं सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साइडचं सोल्युशन ऍड करून पीएच मेंटेन करायचे. ओके, and allow the solution to cool आणि ते सोल्युशन कूल होण्यासाठी ठेवायचंय. thereafter filter the solution using the Whatman filter paper. then काय करायचंय तर फिल्टर करायचं सोल्युशन विथ द हेल्प ऑफ Whatman फिल्टर पेपर. Whatman फिल्टर पेपरने ते काय करायचंय तर सोल्युशन फिल्टर करायचं and remove the particulate matter if any and fill the preparation solution in the ampoule type 1 with the help of syringe. syringe ने ते काय करायचं ampoule fill करायची आणि care must be taken to avoid the adulteration of a solution. adulteration means काय तर contamination with the inner glass wall शी ते कंटॅमिनेशन नाही व्हायला पाहिजे above the neck of a ampoule. इनर वॉल ची आणि त्याचं जे की नेक आहे एम्प्यूलचं त्याच्याशी कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून आपण काय करतोय तर सिरिंजने ते प्रिपरेशन आतमध्ये टाकतोय. ओके, देन सील द एम्प्यूल विथ अ पूल सीलिंग और टॉप सीलिंग टेक्निक. टॉप सीलिंग आणि पूल सीलिंग टेक्निक ते काय करायचं तर ते एम्प्यूल सील करायचं. देन स्टरलाइज द एम्प्यूल बाय ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्हने ते एम्प्यूल स्टरलाइज करायचे 221 डिग्री सेल्सिअसला फॉर द 13 मिनिट. देन स्टोर करायचं. स्टोर बिलो द 40 डिग्री सेल्सिअस प्रेफरेबली बिटवीन द 15 to 30 डिग्री सेल्सिअस अनलेस otherwise specified by the manufacturer. Stored in the well closed container and used only if the solution is clear and sealed is intact. आणि जेव्हा हे आपण यूज करतो तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे तर सील प्रॉपर आहे की नाही हे बघायचं आणि जे त्यातलं जे काही सोल्युशन आहे ते क्लिअर सोल्युशन आहे का नाही हे आपण चेक करायचं. जर तसं असेल तरच आपण ते इंजेक्शन यूज करू शकतो आणि जर नसेल तर ते डिस्कार्ड करायचं, ते खराब झालेलं असतं. तर त्याच्यामध्ये क्लिअर सोल्युशन असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणतेच आणि ते जे काही सीलिंग आहे सील केलेलं जे काही एम्प्यूल आहे ते प्रॉपर असलं पाहिजे. ओके, देन डायरेक्शन ऍज डायरेक्टेड बाय द फिजिशियन. फिजिशियननी डायरेक्ट केला. डायरेक्शन कशाची वापरायची तर फिजिशियननी जे काही आपल्याला डोस सांगितले ते यूज करायचे. आणि यूज काय आहे इन द ट्रीटमेंट ऑफ द कॅल्शियम डिफिशियन्सी. कॅल्शियम डिफिशियन्सी मध्ये आपण हे यूज करतो. अक्यूट हायपोकॅलेमिया
अक्यूट हायपोकॅलेमिया मीन्स काय तर कॅल्शियमची कमी असणे. ओके, हायपोकॅलेमिक tendency and then several hypokalemia, मॅग्नेशियम टॉक्झिसिटी. मॅग्नेशियम टॉक्झिसिटी मध्ये आपण हे मोस्टली यूज करतो. मॅग्नेशियमची जर टॉक्झिक रिॲक्शन जर झाली असेल बॉडीमध्ये तर आपण मोस्टली कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन यूज करतो. आणि कार्डियक रिसक्सेशन, आणि कार्डियक रिसक्सेशन मध्ये आपण ह्याला यूज करतो. देन कॅल्शियम ग्लुकोनेटचं ऑब्झर्वेशन आणि इव्हॅल्युएशन कसं आहे बघा, किंवा ते कसं दिसतं. डिस्क्रिप्शन क्लिअर सोल्युशन आहे ते. पार्टिक्युलेट मॅटर, नो पार्टिकल्स आर प्रेझेंट, ओडर ओडरलेस, पीएच 6 to 8.2 आणि व्हॉल्यूम 10 ml. ओके, देन मार्केटेड प्रिपरेशन, aqua calcium, aqua fine injecta private limited India, Kerlac Trident Midlife private limited India, calcium gluconate injection IP Aster Medicaine private limited India. ओके, समजले 2 इंजेक्शन कसे बनवायचे. समजले का. Yes, ma'am. आता सांगा फर्स्ट कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन कसं बनवायचं. प्रोसिजर सांगा मला. कोण सांगताय. पाटील स्नेहल. फिफ्टी रोल नंबर. सांगताय. हा, सोडियम क्लोराईडचं सांगू ना? हा सांगा. सोडियम क्लोराईडची क्वांटिटी ऍक्युरेटली वेट करून घ्यायची. नंतर त्यामध्ये वॉटर इंजेक्ट 200 ml बिकन मध्ये, आणि सोडियम क्लोराईड त्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं, आणि फिल्टरच्या सोल्युशन फिल्टर करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये ते सोल्युशन आहे ते क्लीन ड्राय ग्लास मध्ये घ्यायचं, आणि नंतर त्याची एक बॉटल घ्यायची, त्याची कॅपॅसिटी 500 ml घ्यायची, आणि त्यामध्ये क्लोज द इन्फ्युजन करायचं बॉटल मध्ये, आणि त्याचं रबरनं पॅक करून घ्यायचं. आणि ते म्हणजे त्यामध्ये बॅक्टेरियल कंटॅमिनेशन होणार नाही असं प्रिकॉशन म्हणजे करून घ्यायचं, आणि ते स्टरलाइज करायचं बॉटल ऑटोक्लेव्ह 120 डिग्री सेल्सिअसला फॉर 30 मिनिट्स. ऑटोक्लेव्ह कशासाठी यूज करतो आपण. ऑटोक्लेव्ह स्टरलायझेशन करण्यासाठी. येस. द नेक्स्ट आता जे काही झालं कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन सांगा. कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन कोण सांगताय. Dosage form, tablet, त्याचे advantages, disadvantages. कोण सांगताय.
पटकन. गुंड शीतल. येस मॅम. सांगताय? मॅम एक्सप्लेन नाही करता येणार मला. का नाही करता येणार? जे समजले ते एक्सप्लेन करा, ते सांगा. काय घेतलं आज? कोणते झोन सोल्युशन वापरतो आपण? कोणते केमिकल्स यूज करतो कॅल्शियम ग्लुकोनेट मध्ये? शीतल. कोण सांगताय कोणते 2 केमिकल यूज करतो आपण? सुप्रिया. येस मॅम. कोणते 2 केमिकल यूज करतो? हॅलो मॅम. हा बोला. कॅल्शियम ग्लुकोनेट आणि कॅल्शियम डायसॅकराइड. ओके. प्रोसिजर सांगू शकता? येस मॅम. सांगा. फर्स्ट वन आपण जे एम्प्युला यूज करणार आहे त्या एम्प्युला मिशन्स असतात ते एम्प्युल्स. एम्प्युल्स आपण जे यूज करणार आहे त्या एम्प्युल्स वॉश करून घ्यायचे आणि नंतर ते ग्लासवर करायचं वॉटर इंजेक्शन आणि नंतर त्याच्यानंतर प्रिस्टरिलायझेशन करायचे एम्प्युल्सचे आणि ग्लासवेअर्स आहेत ते ॲक्युलेट करायचे 160 ॲटोक्लेव्ह करायचे 160 डिग्री सेल्सिअसला 1 hour साठी. आणि नंतर आपण जे केमिकल घेणार आहे कॅल्शियम ग्लुकोनेट आणि कॅल्शियम डायसॅकराइड ते डिसॅकराइड ते आपण ॲक्युरेटली वेट करून घ्यायचे आणि नंतर ते कॅल्शियम ग्लुकोनेट आहे ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि नंतर ते इंजेक्टेड बिकर असतं त्याचं ऍप्लिकेट फॉलो करायचं आणि नंतर ते ऍप्लिकेट फॉर्म करायचं त्याच्यात कॅल्शियम डिसॅकराइड ऍडेड करायचं आणि त्याचा पीएच 6 to 8.2 च्या मध्ये असला पाहिजे आणि ते 10 डिग्री. कशाने ऍडजस्ट करायचा पीएच? सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन. येस राईट. आणि नंतर ते अलाव सोल्युशन आहे ते आपलं कूल करून घ्यायचं आणि नंतर मग नंतर ते फिटमन्स फिल्टर पेपर आहे ते यूज करून त्या मेम्ब्रेन आहे ना 0.45 mm असलं पाहिजे आणि नंतर ते जे रिमूव्ह पार्टिकल करायचे आणि ते एम्प्युल्स आहे ते एम्प्युल्स फिल करायचं स्टरिंगच्या हेल्पनं आणि ते ग्लासवेअर मध्ये हे करून घ्यायचं अबाव करायचं निक एम्प्युल्स मध्ये आणि नंतर त्याचं सेल एम्प्युल्स करायचं आणि सेल एम्प्युल्स करायचं पुल बाय सेलिंग न आणि स्टरिल्स करायचं एम्प्युल बाय ॲक्युरेट न आणि त्याचं टेम्परेचर 121 डिग्री सेंटीग्रेड ते 30 मिनिट साठी करायचं. ओके. गिव्ह मी अ प्रेझेंटी. रोल नंबर 1. प्रेझेंट मॅम. 2. प्रेझेंट मॅम. 3. प्रेझेंट मॅम. 4. प्रेझेंट मॅम. 5. 6. प्रेझेंट मॅम. 7. 7. 8. 9. प्रेझेंट मॅम. 10. प्रेझेंट मॅम. 11. प्रेझेंट मॅम. 12. प्रेझेंट. 13. Present. 14. प्रेझेंट. 15. प्रेझेंट मॅम. 16. प्रेझेंट. 17. प्रेझेंट. 18. प्रेझेंट मॅम.
19, Present. 20, Present. 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, 25, 26, 27, Present, ma'am. 28, Present. 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 3, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 42, 43, 43, Present, ma'am. 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 48, 48, 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, 54, Present. 55, 56, 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 9, Present, ma'am. 60, 60, 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, 66, Present. 67, Present. 68, Present. okay, 68. 56 कुठे गेलता तो? मॅम आवाज आला नव्हता. 55 आहेत का? नाहीत मॅम.